आता एक महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आहे। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झालेले असतानाच आता पहिली गुणवत्ता यादी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। 3 वेळा लांबणीवर जाऊन अखेरीस 26 जून म्हणजे आज ती यादी जाहीर होणं अपेक्षित होतं। पहिली गुणवत्ता यादी त्यातच पुन्हा एकदा रखडलेली आहे। ही यादी जाहीर होण्यास आणखी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष पुरते कोलमडण्याची शक्यता असल्यामुळे आता पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय। तर 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला फार विलंब होतोय आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधून सुद्धा प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। विद्यार्थी एकीकडे हतबल झालेले असतानाच पहिली गुणवत्ता यादी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे असंच चित्र आहे। 3 वेळा यापूर्वी ही यादी लांबणीवर पडलेली आहे। आज यातली पहिली यादी प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं, मात्र आजची सुद्धा ही वेळ टळलेली असून पहिली गुणवत्ता यादी आज सुद्धा रखडल्याचं चित्र आहे। जुई जाधव आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जुई, नेमका या प्रवेश प्रक्रियेला विलंब कोणत्या कारणाने होतोय आणि पालकांची विद्यार्थ्यांची नेमकी काय भावना, काय प्रतिक्रिया? आपण पाहतोय ऋतुजा की 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीसाठी लागणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पहिल्यापासूनच विलंब होत आहे। आधी जे ऍडमिशन फॉर्म भरले जात होते त्याला देखील विलंब होत होता। 2-3 तारखा पुढे गेल्या, मात्र त्याच्यानंतर मुलांना ऍडमिशन फॉर्म आहे ती साईट जी आहे संकेतस्थळ ते सुरू झालं। मात्र आता जी 11वीची पहिली गुणवत्ता यादी आहे ती देखील पुन्हा लांबणीवर पडली आहे। आज खरं तर ही यादी जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र पहिली गुणवत्ता यादी आता पुन्हा एकदा रखडलेली आहे। ही यादी जाहीर होण्यास आणखी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं जर आपण पाहिलं तर मग शैक्षणिक वर्ष पुरते कोलमडण्याची शक्यता दिसून येत आहे, कारण का आता जुलैचा महिना उजाडत आहे। जुलैचा महिना उजाडत असताना कॉलेजेस मात्र सुरू झाले नाही अद्याप तरी, तेही 11वी म्हणजे कॉलेजचं पहिलं वर्ष। त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये देखील एक नाराजीचा सूर दिसून येत आहे, त्यासोबतच पालकांमध्ये देखील संतप्त वातावरण पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं तर मग 11वी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर 21 मे पासूनच अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात येणार होती, मात्र पहिल्याच दिवशी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 26 मे पासून ही प्रक्रिया सुरू केली। त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु आता जी गुणवत्ता यादी आहे ती नेमकी कधी लागते पहिली याची प्रतीक्षा पालक आणि विद्यार्थी आतुरतेने करत आहेत। अगदी जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।